तर मंडळी नमस्कार. आमच्या नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हा व्लॉग आहे तिरुपती दर्शनाचा. पहाटे पहाटे आम्ही एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत. गडबड चालू आहे, लगबग चालू आहे, पण वातावरण प्रसन्न आहे. आम्ही तिघच असल्यामुळे आणि दोघांचे व्हिडिओ असल्यामुळे आम्ही आलटून पालटून एकमेकांचे व्हिडिओ घेतोय. मयंकला आणि मला खरं तर खूप भूक लागली, पण मंजूचं शूटिंग काही थांबत नाहीये. शेवटी मी खायला घेतलेलं आहे मस्त अशी महागडी कॉफी. ही कॉफी 250 रुपयाची आहे. आता मंजू शांतपणे कॉफी पितीये खरी, पण आता जे एक्सप्रेशन तुम्हाला दिसतील ते कॉफी मस्त आहे असे नाही आहेत, किती लुटमार आहे असे आहेत. हा आमचा छोटा मुलगा मयांक आणि हा आमचा मोठा मुलगा, अरे नाही सॉरी, हा मीच आहे. वातावरण प्रसन्न होतं, पाऊस पडला होता, त्यामुळे आल्हाददायक वातावरण होतं. आता आम्ही विमानात सेटल झालेलो आहोत. मंजूचं शूटिंग अजून चालूच आहे. फ्लाईट उडालेली आहे. प्रवासही मस्त होता, काही त्रास झाला नाही आणि आम्ही तिरुपतीला अखेर पोचलो. हे तिरुपती एअरपोर्ट खूप छान आहे, प्रसन्न आहे. त्याची वाईब आम्हाला सगळ्यांना फार आवडली. बाहेर आल्या आल्या माझ्या चाहत्यांनी, माझ्या प्रेक्षकांनी मला गराडा घातला आणि मला एकदम मस्त वाटलं की अरे इथेही लोक आपल्याला ओळखत आहेत. वाव. हा तिरुपतीचा एअरपोर्ट. गाडीत बसल्यानंतर आम्ही हा शॉट घेतलाय आणि आता आमचा प्रवास चालू झालाय. जिथे आमची राहायची सोय होती त्या हॉटेलकडे, होम स्टे कडे. तिरुपती में आपका स्वागत है. अतिशय सुंदर नक्षीकाम, प्रसन्न वातावरण, छान माणसं, असा सगळा अनुभव या हॉटेलमध्ये आम्हाला आला. 3ऱ्या मजल्यावरती आमची रूम होती. हे बघा, प्रशस्त हॉल आहे, फ्रीज आहे, टीव्ही आहे, मायक्रोवेव्ह आहे, डायनिंग टेबल आहे. बेडरूम सुद्धा एकदम प्रशस्त होते. आम्ही तिघं असल्यामुळे आम्ही 2 बेडरूम बुक केला होता. हे PS4 नावाचं हॉटेल आहे. हे तिरुपतीमधलं खूप फेमस हॉटेल आहे असं आम्हाला सांगितलं कोणीतरी, त्यामुळे आम्ही इथेच खायला आलोय. हे बघा, वेगवेगळे चमचमीत, स्वादिष्ट, रुचकर अशा पदार्थांनी आणि मिष्टान्नांनी हे हॉटेल भरलेलं आहे. आणि नुसत्या अन्न पदार्थांनीच नाही तर लोकांनी सुद्धा हे हॉटेल प्रचंड भरलेलं आहे, गजबजलेलं आहे. इथले सगळे पदार्थ खूप चविष्ट आहेत. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं इथलं जेवण. जिथे जातो तिथलं लोकल फूड खावं म्हणजे जास्त मजा येते. आता आम्ही वाट बघतोय जेवणाची, गप्पा मारता मारता, आणि मयंक हे सगळं शूट करतोय. हे बघा, ही तिथली संपूर्ण थाळी फार रुचकर होती, स्वादिष्ट होती. या हॉटेलच्या बाहेर सुद्धा मला माझे फॅन्स भेटले, त्यांनी माझ्यावर फोटो काढले, गप्पा मारल्या. मला भारी वाटत होतं. आणि आता आम्ही पोचलोय या पद्मावती मंदिरात. तिरुपतीचं दर्शन घ्यायच्या आधी या पद्मावतीचं दर्शन घ्यायचं असतं, अशी एक आख्यायिका आहे, अशी एक कथा आहे. फार सुंदर मंदिर आहे, फार उत्तम वातावरण आहे. आणि आता आमचा प्रवास सुरू झालाय तिरुपतीहून तिरुमलाकडे. इथे जाताना जी जी प्रवेशद्वार किंवा टोल नाके लागतात त्या सगळ्यावरती त्यांच्या स्टाईलच्या मंदिराचं किंवा आर्किटेक्चरल डिझाईन आहे, जेणेकरून आपल्या मनात तो भाव जागा होतोच ऑटोमॅटिकली. ते स्ट्रक्चर बघितलं, त्यातले ॲस्थेटिक्स बघितले, त्याची ब्युटी बघितली, त्याचं सौंदर्य बघितलं की आपण नकळत त्यात गुंगून जातो, भारावून जातो. हलकासा पाऊस होता. हा घाट आहे, तिरुपतीहून तिरुमलाकडे जाताना हा घाट लागतो. माझ्या मते 35 ते 40 मिनिटांचा हा प्रवास आहे, काहीतरी 28-30 किलोमीटरचा. इथे दुचाकी वाहनांना रात्री 10 नंतर प्रवेश बंद आहे आणि 4 चाकी वाहनांना रात्री 12 ते पहाटे 3 प्रवेश बंद आहे. कारण इथे खूप वन्य प्राणी आहेत, पण तरी सुद्धा हा रस्ता अत्यंत मेंटेन्ड, स्वच्छ, सुंदर आहे. हे बघा, हे जे गोल्डन दिसतंय ते बालाजीचं मंदिर. हा तलाव आहे, पण त्याचं आता काम चालू होतं. आम्ही
रात्री पोहोचलो, पण आम्हाला रात्री सुद्धा मंदिर कसं दिसतं बघण्याची उत्सुकता होती. रात्रीच्या महाप्रसारासाठी भक्त इथे जमलेले आहेत. प्रचंड गर्दी आहे रात्री सुद्धा. हा बघा काय सुंदर कळस आहे. इथे एक अशी लेन आहे ज्यात खूप मोठ्या मोठ्या माणसांची गेस्ट हाऊसेस आहेत. म्हणजे आमच्या ड्रायव्हरनी आम्हाला अशी माहिती दिली की साऊथच्या मोठ्या मोठ्या नेत्यांची, साऊथच्या मोठ्या मोठ्या सुपरस्टार्सची, अगदी आपल्या अंबानीचं सुद्धा या रस्त्यावरती गेस्ट हाऊस आहे. रात्री आम्ही जेवायला आलो उडुपी भवन नावाच्या हॉटेलमध्ये. तिथेही माझे फॅन्स, माझे प्रेक्षक मला भेटले आणि त्यांनी अक्षरशः लाईन लावली होती मला भेटायला. माझं मन भरून आलं. आणि या हॉटेलमध्ये आम्ही रात्री राहिलो. या हॉटेलचं नाव आहे पद्मप्रिया. हे बघा पद्मप्रिया, फार सुंदर वास्तू आहे. इथे कॉफी फार अप्रतिम मिळाली आम्हाला. आता दर्शनासाठी मायलेक सज्ज आहेत आणि बाप व्हिडिओ काढतोय. आमचा मुलगा मयंक आणि आमची मंजू. हे वाटताना वाटेल की मंदिर आहे, पण नाही, हे इथलं खूप सुप्रसिद्ध असं म्युझियम आहे आणि ते बालाजी मंदिराच्या खूप जवळ आहे. हे बघा किती अप्रतिम आहे. VIP ब्रेक दर्शन. इथेच गाडी पार्क करून आम्ही आतमध्ये गेलो. या संपूर्ण परिसरात चपला पायात अलाउड नाहीत. सगळीकडे अनवाणीच फिरावं लागतं. किती सुंदर. वा. इथे वराहस्वामी मंदिर आहे. बालाजीच्या दर्शनाच्या आधी वराहस्वामींचं दर्शन घ्यावं लागतं अशी एक आख्यायिका आहे. म्हणून आम्ही सगळे तिकडेच चाललोय. हे आमचे हैदराबादचे मित्र राकेश, ते संपूर्ण प्रवासात आमच्या सोबतच होते. छोटी छोटी मुलं हे असं गंध काढून देतात. मजा येते. यावरच त्या बिचाऱ्यांचा चरितार्थ चालू असतो. अशी खूप छोटी मुलं वारंवार तिथे तुम्हाला दिसतात, जी दिवसभर गंध काढत फिरत असतात. आणि हेच ते व्यंकटेश्वर बालाजी मंदिर. फार सुंदर दर्शन झालं. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतलं काहीच चित्रीकरण करता येत नाही. एका अर्थाने ते उत्तम आहे, कारण तुम्हाला स्वतःला तो अनुभव घेता येतो. आता तिरुपती बालाजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललो आहोत श्रीकालहस्ती मंदिरात. हे बघा हेच ते मंदिर. इथे फार सुंदर दर्शन झालं. इथे राहूकेतूची पूजाही केली जाते या मंदिरात. हे आमचे मित्र राकेश. याच मंदिरात एक गोशाला आहे जिथे गाईला, वासराला आम्ही चारा खाऊ घातला. फार सुंदर वातावरण आहे या मंदिरात. अत्यंत स्वच्छ आहे. आणि इथे याच मंदिरात खूप छोटी 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 अशी खूप मंदिरं आहेत. आम्ही त्या सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा पद्मप्रिया गेस्ट हाऊसकडे आम्ही परतलो. रात्री आम्ही पुन्हा तिरुमलाहून तिरुपतीला आलो आमच्या होमस्टेमध्ये. आणि कुठल्याही शहरात गेलं तरी पाणीपुरी खावीच लागते. मंजूचं ते कंपल्शन असतं, त्यामुळे आम्ही पाणीपुरी खायला आलो. इथे अशी पद्धत आहे बघा, ते पुऱ्या तयार करून देतात, त्यात आपण आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं. मला फार काही आवडली नाही हे एक्सप्रेशन, आपलं मंजू म्हणाली म्हणून मी दिलेत. पण मंजूला मात्र इथली सुद्धा पाणीपुरी खूप आवडलेली आहे. हे बघा आता ते एक्सप्रेशन्स येतीलच चेहऱ्यावर. आले की नाही. तर अशा पद्धतीने पाणीपुरी खाऊन आम्ही पुन्हा आमच्या होमस्टेवर गेलो. छान झोपलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. पुन्हा एकदा हे तिरुपतीचं एअरपोर्ट अत्यंत प्रशस्त, प्रसन्न आणि अत्यंत भाविक मनाने व्यंकटेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही मुंबईला परतलो. आपल्या सगळ्यांनाही बालाजीचं दर्शन लवकरात लवकर घडो हीच त्याच्या चरणी प्रार्थना. गोविंदा.